जय भीम। मी मिलिंद गायकवाड, भीम टायगर सेना जिल्हा अध्यक्ष नांदेड। काल दिनांक 2 डिसेंबर 2025 रोजी भोकर नगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्या। लोकशाहीला बाधक अशी कालची ही निवडणूक मी माझ्या जीवनामध्ये बघितली। कारण संविधानाला बगल देत आणि लोकशाहीला संपवण्याचं षडयंत्र कुठेतरी या निवडणुकामध्ये दिसत होतं। निवडणुका या खेळीमेळीच्या वातावरणात होणे गरजेचे असतेवेळी मतदानासाठी भाजपने 5,000 रुपये भाव ठरवला आणि प्रत्येक मतदाराच्या घरी जाऊन पैशाचा 5,000 प्रमाणे पैसे वाटप केले। त्यानंतर आता राहिलेल्या पक्षांनी मजबुरीने त्यांच्या ऐपतीप्रमाणे, कारण भाजपने पैसे दिले आपणालाही पैसे द्यावे लागतील या उद्देशाने जसं जमल तसं आपल्या परिस्थितीनुसार पैसे दिले। काही लोकांनी आमच्याकडे पैसे नाहीत म्हणून हात जोडून मतदान मागितलं, परंतु राजकारण हे पैसेवाल्यांचं राजकारण भोकर विधानसभेच्या नेत्यांनी करून ठेवलेलं आहे। कारण पैशाशिवाय कुठं पानच हलत नाही अशी परिस्थिती निर्माण करून ठेवली। यापूर्वी चाय पाणी खिचडी याच्यावरच निवडणुका व्हायच्या, परंतु पैसा फेकला तरच निवडणुकीला उभं राहता येतं। लाखो करोडो रुपयांची उलाढाल कालच्या भोकर विधानसभेमध्ये करण्यात आली। जवळपास 40-50 कोटीच्या जवळपास भोकरच्या नगर परिषदेमध्ये उलाढाल झाली। गोर गरीब सामाजिक कार्यकर्ते आणि लोकांच्या रस्त्यावर उतरून काम करणाऱ्या लोकांना निवडणुका लढवणे फार अवघड आहे। कारण ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांनीच निवडणूक लढवावी आणि इमानदार लोकांसाठी कामं करणारे आणि गोरगरीब उमेदवारांना राजकारणामध्ये प्रवेशच नाही असा भोकर विधानसभेचा प्रोपगंडा करून ठेवलेला आहे। आणि यामुळे निवडणुका ह्या लोकशाही मार्गानं न होता दंडेलशाही मार्गानं साम दाम दंड या सर्व नीतीचा वापर करत निवडणुका पार पडल्या। त्यातल्या त्यात आता निकाल 3 तारखेला लागणार होता, परंतु एका वार्ड क्रमांक मध्ये कोर्टामध्ये प्रकरण असल्यामुळं नागपूर खंडपीठाने तो निकाल 20 तारखेपर्यंत राखून ठेवल्यामुळं 20 तारखेच्या नंतर निवडणूक होऊन तेथील सर्व निकाल हे 23 तारखेला लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। त्यामुळे जे उमेदवार आहेत त्यांच्यामध्ये संभ्रम निर्माण होऊन VM मध्ये घोटाळा करण्याची शक्यता निर्माण झाली अशी चर्चा भोकर शहरामध्ये जागोजागी होत आहे। तरी कुठंतरी लोकशाही मार्गाला मारक अशी निवडणुका करून पैशाच्या जोरावर निवडणूक लढवणाऱ्या भाजप RSS नीतीच्या लोकांनी या गोष्टीचा विचार करून लोकशाही मार्गाने माणसाला निवडून आणावं ही अपेक्षा सामान्य लोकांमधून दिसत आहे। जय भीम, जय संविधान।